नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. तर आज आपण बनवतोय मस्त असा बोंबलाचा रस्सा, म्हणजे सुक्या बोंबलाचा रस्सा करतोय. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, इथे आपण सुके बोंबील घेतलेले आहेत. ते आपण ना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. नंतर मग कोमट पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. हे पहा, इथे पाणी आपण गरम करून घेतलं आहे बघा. पाणी गरम करून घेतलेलं म्हणजे कोमट केलेलं आहे. आता हे आपण 10 मिनटं आपण ह्याला ठेवून देऊया. आपल्याकडे वेळ नसेल तर 5 मिनटं ठेवलं तरी चालेल. म्हणजे काय असं ते उमळते चांगले आणि डस्ट असेल ना, ते सगळे निघून जाईल त्याच्यासाठी. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आपण आता साहित्य बघून घेऊया. हे आपण बोंबील घेतलेले आहेत. 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. एक आपण कांदा घेतलेला आहे. अर्धा टॅमॅटो घेतला. टॅमॅटो आपण नंतर घालणार आहोत, बटाटा शिजल्यानंतर. त्याच्यामुळे मी कापला नाही आहे. कोथिंबीर, 1 चमचा मीठ, 2 चमचे आपला घरगुती मसाला घेतला, अर्धा चमचा हळद, 3 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 4 कोकमाचे टापं घेतलेत आणि 1 बटाटा अशा फोडी करून घेतलेला आहे. चला तर आता आपण फोडणीला घालून घेऊया. हे बघा, जरी आपण बोंबील धुवून गरम पाण्यात घातलेले असले कोमट पाण्यामध्ये, तरी पण आपल्याला पुन्हा एकदा हे धुवायचे आहे. कारण पाहू शकता कलर चेंज झालाय पाण्याचा. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी वापरायचं आहे. मी तांब्यातच पाणी घेतलंय. आपली कढई मस्त तापलेली आहे. आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल घातलं, आता आपण लसूण घालूया. लसूण आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान. म्हणजे मस्त असं सुगंध येतो कालवणाला आपल्या. फ्लेवर पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो. गॅस स्लो करायचा आहे. आणि आता आपण लगेचच कांदा घालून घेणार आहोत. कांदा देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. अगदीच ब्राऊन नाही करायचा आहे, फक्त आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे कांदा. पाहू शकता मस्त असा आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले आहेत ते घालून घेऊ. मीठ घालूया, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मसाला, गरम मसाला अर्धा चमचा. त्याचसोबत आपण कोथिंबीर घालूया. फोडणीला कोथिंबीर घातली ना की भारी टेस्ट लागते. परतून घ्यायचं आपल्याला मिनिटभर. आणि गॅस स्लो ठेवायचा, नाही तर मसाला आपला करपून जाईल ना, म्हणून त्याच्यासाठी. मस्त असं आपला मसाल्याला तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण हे बोंबील आहेत ते घालून घेणार आहोत. बोंबील परतून घ्यायचे तेलावरती जरा अर्धा मिनिटभर. आणि लगेचच आपण हा बटाटा कापून घेतलेला आहे ते घालून घेणार आहोत. बटाटा तसा ऑप्शनलच आहे, पण बटाटा तुम्ही नक्कीच घाला, खूप छान लागतो सुक्या बोंबलामध्ये. असं मस्त असं 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आपल्याला. हे सगळं व्यवस्थित मसाला आपल्या बोंबलाला, बटाट्याला वगैरे लागेल. आणि आता आपण झाकण मारून ना 1 मिनिटभर ठेवणार आहोत. असंच ठेवून देणार आहोत आणि पाणी घालायचं आहे त्याच्यावरती. जे वाफेवर ना 1 मिनिटभर आपण ठेवून द्यायचं आहे. आपला 1 मिनिट झालेला आहे. आपण झाकण काढून बघूया. एवढं. आता आपण जरा पळी फिरून घेऊया. आणि झाकणावरती पाणी ठेवलेलं ना ते याच्यामध्ये घालून घेऊया. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढा आपण रस्सा वाढवू शकतो. तर पुन्हा आपण 5 मिनिटं मस्त उकळून घेऊया. पुन्हा झाकण ठेवायचं, झाकणावरती पाणी ठेवायचं आणि गॅस आता आपण मीडियम करणार आहोत. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून पाहूया. मस्त दांडी फिरवून घ्यायची, पळी फिरवून घेऊया मस्त अशी. आणि बटाटा शिजलाय का पोहे बघा, बटाटा शिजत आलाय. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो आणि कोकम घालून घेऊया. टॅमॅटो, कोकम,
जरा ढवळून घ्यायचं आणि ताटावर ठेवलेलं जे पाणी आहे ना ते आपण सगळं आता घालून घेणार आहोत. पाणी आपल्याला जेवढं कमी जास्त किती हवं आहे ना तेवढं आपण घेऊ शकतो. आणि आता मस्त असं 5 मिनटं छान उकळी काढून घेऊया. ताटावरती पाणी ठेवूया म्हणजे जास्त पाणी सुकणार नाही आतलं. आपले 5 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. इथलं पाणी पण देखील वरचं पाणी देखील सुकलंय. बघा पाहू शकता मस्त असं आपलं कालवण. बटाटा पण छान शिजला. बटाटा ना असा फुटायला पाहिजे मग टेस्ट ना एक नंबर येते. बघा मस्त असं आपलं कालवण रेडी झालेलं आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालूया छान आणि आता गॅस बंद करूया. आहे की नाही सोपी पद्धत बोंबलाच्या कालवणाची. एक नंबर होतो. अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. छानच लागतो. पाहू शकता मस्त असा आपला सुक्या बोंबलाचा रस्सा रेडी झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.